2 वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीची निवड सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच केली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। विधान परिषदेपाठोपाठ सभापती पदाची निवडणूकही रंजक होणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महायुतीतील तिन्ही पक्ष सभापती पदासाठी आग्रही असून भाजपकडे सर्वाधिक आमदार असल्यानं भाजपनं या पदावर दावा ठोकलाय। तर रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीकडून सभापती पदासाठी इच्छुक आहेत। शिवसेनेकडून सभापती पदासाठी डॉक्टर नीलम गोऱ्हेंचं नाव अग्रस्थानी आहे। सभापती पदाची निवडणूक घ्यायची असल्यास आजच मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीची तारीख कळवण्याबाबत राज्यपालांना पत्र जाणं अपेक्षित आहे। आणि अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर। प्रणाली, सभापती पद आता याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कोणाकोणाची नावं अग्रस्थानी आहेत? विशाल, आपण गेल्या काही वर्षांमध्ये बघितलं आहे की विधानसभा अध्यक्षपद जे आहे ते महाविकास आघाडीने रिक्त ठेवलं होतं आणि त्याचे परिणाम पुढच्या कालावधीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर भोगावे लागले होते। आणि हा जो धडा आहे हा सगळ्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे आता जे विधान परिषदेचं सभापतीचं जे पद आहे ते रिक्त झालेलं आहे। सध्या उपसभापती नीलम गोऱ्हे जे आहे त्या सगळं कामकाज बघतायत। असं असताना ही जागा जास्त कालावधी रिक्त ठेवून चालणार नाही याची कल्पना महायुतीला आहे आणि म्हणूनच महायुतीकडून आजच या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पत्र दिलं जाऊ शकतं। विरोधकांनी म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीनं परवाच राज्यपालांची भेट घेण्यात आलेली होती आणि ताबडतोब या जागेवर निवडणूक व्हावी अशी मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आलेली होती। आपण जर वरचं सभागृह म्हणजे परिषद जर आत्ताच्या घडीला बघितली तर सगळ्यात जास्त आमदार हे भाजपचे आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये सुद्धा सभापती पद जे आहे ते भाजपला मिळावं यासाठी भाजप आग्रही। असं असलं तरी याच्या पूर्वीपर्यंत रामराजे निंबाळकर हे सभापती राहिलेले होते। पुन्हा एकदा हे पद आपल्याकडे यावं यासाठी ते आग्रही आहेत आणि म्हणूनच त्यांनी अजित पवार गटाला समर्थन दिलेलं होतं। तर दुसरीकडे नीलम गोऱ्हेंची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही आहे, त्या उपसभापती आहेत। असं असलं तरी सभापती पद आपल्याला मिळावं अशी त्यांची इच्छा आहे आणि असं बोललं जातं की म्हणूनच त्यांनी शिंदे यांना समर्थन दिलं होतं। शिंदेकडून त्यांना तसा शब्द देण्यात आलेला होता। म्हणून अधिक आमदार संख्या असलेलं भाजप राष्ट्रवादी निंबाळकरांसाठी तर शिवसेना नीलम गोऱ्हेंसाठी आग्रही आहेत आणि म्हणूनच आता जे आमदार आहे 11 आमदारांचे विधान परिषदेचे जे 11 आमदार आहे ज्यांच्यासाठी उद्या मतदान होणार आहे त्या निवडणुकीबरोबरच सभापतीची निवडणूक जी आहे ती सुद्धा महायुतीमध्ये रंगतदार होईल असं जवळपास दिसून येत आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।